मिशोचा एक हॉल व्हिडिओ शेअर घेतलेला आहे. 2 ट्रॅक पॅन्ट मला अंडर 300 की मी ह्या खास ओढणीसाठी घेतलेला आहे. तर आपण तिचं पण असं म्हणणं आहे की खूप छान असा सूट होतो. तुमचं काय म्हणणं आहे? सूट होतंय ना? छान दिसतात. ते अजूनपर्यंत मी काही पाण्यामधून काढलेल्या नाही आहेत. तर जे काही पुढे येणारे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच की पण ह्याचा झालाय एक इश्यू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. लास्ट माझा जो व्लॉग होता ना त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी तुमच्यासोबत मिशोचा एक हॉल व्हिडिओ शेअर करेल, कारण या महिन्यामध्ये ना मी बरीच अशी शॉपिंग केलेली आहे मिशोवरून. तर तेच आज सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करते. एक छोटासा हा प्रोडक्ट रिव्ह्यू पण होऊन जाईल. बरेच सारी म्हणजे मी क्लोदिंगची शॉपिंग केलेली आहे मिशोवरून. मी बरंच काही घेत असते. तर ज्या काही मला आत्ता केलेल्या शॉपिंगमधल्या आवडलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या काही न आवडलेल्या गोष्टी आहेत त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, ही एवढी सारी शॉपिंग केलेली आहे मी आणि आणखीन एक ड्रेस नाही आहे ह्याच्यामध्ये, तर तोही दाखवेल. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली मी सुरुवात करते ह्या ट्रॅक पॅन्ट पासून. मी एक्सेल साईजमध्ये ना 243 का 73, मला एक्झॅक्ट प्राइस आता आठवत नाही, पण मी इथे वरती मेन्शन करेल ज्याही काही प्राइस असतील त्या. तर ह्या मी कॉम्बो सेट घेतलेला आहे. 2 ट्रॅक पॅन्ट मला अंडर 300 रुपीज भेटलेले आहेत. तर खूप छान आहे. इलास्टिक पण ह्याचं एकदम मस्त आहे आणि घालायला मी ॲक्च्युली घरात घालण्याच्या उद्देशाने ह्या घेतलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला तर माहितीच आहे, मी शुभला डे केअरला टाकलेलं आहे, तर सारखं त्याला बाहेर आणायला जायला लागतं वगैरे. तर त्यामुळे म्हटलं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घातलं की कसं थोडंसं बरं असतं. तर खूपच व्यवस्थित आहे आणि हो, पॉकेट्स सुद्धा आहेत ह्या दोन्ही ट्रॅक पॅन्टला. तर मला तर आवडलेलं आहे. माझ्याकडून ह्या ट्रॅक पॅन्टसाठी थम्सअप आहे. आणि आता दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे सुंदर असं ड्रेस मटेरियल. मी ॲक्च्युली मला गावी जायचं होतं, तर त्यावेळेस तिकडे घालण्यासाठी शिवायचं, तर म्हणून मी हे मागवलं होतं, पण माझ्याकडून काही शिवणं झालं नाही. पण ठीक आहे, मी आता सण वगैरे येतं त्यामुळे मी शिवूनच घेईल आणि कसा ह्याचा ड्रेस शिवते तोही तुमच्यासोबत शेअर करेल. हेही समथिंग 250 रुपयाचं वगैरेच आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे प्राईस मी मेन्शन करेल, आता काही माझ्या लक्षामध्ये नाही आहे. तर टफेटा सिल्कमध्ये हे फॅब्रिक आहे आणि खूपच सुंदर असं बॉटल ग्रीन कलरचं आहे. त्याच्यावरती गोल्डन कलरचे आहेत ना पोल्का डॉट आहेत आणि ते प्रिंटेड नाही आहे. या पद्धतीने ना एम्ब्रॉयडर असं थ्रेड आहे. तर खूपच छान असं हे दिसणार आहे शिवल्यानंतर आणि छानसा ड्रेसही मी शिवेल ह्याच्यापासून. तर 2 मीटर टॉपसाठी कपडा भेटलेला आहे. आणि ॲक्च्युली हे जे फॅब्रिक आहे ना ते मी खास घेतलं ते ह्याच्या ओढणीसाठी, कारण मला आहे ना ह्याची ओढणी खूप जास्त आवडलेली. पॅन्ट पण त्यांनी टफेटा सिल्कच आहे पॅन्ट. ज्या मटेरियलचं ह्याचा टॉपचं कापड आहे ना त्यातलीच पॅन्ट आहे आणि फक्त त्याच्यावरती ना वर्क केलेलं नाही एवढंच आहे. तर प्लेन अशी पॅन्ट आहे आणि छान फॅब्रिक आहे. म्हणजे टफेटा सिल्क आहे ना, असं कुठल्याही फंक्शनला वगैरे घातल्यानंतर ना खूप छान शाईन वगैरे असते त्या फॅब्रिकला, तर मस्त दिसतं घातल्यानंतर ना, त्यासाठीच मी ते घेतलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं की मी ह्या खास ओढणीसाठी घेतलेला आहे. तर तुम्ही बघूच शकता किती सुंदर अशी ओढणी आहे ही. ओढणीच्या ना दोन्ही बाजूला एम्ब्रॉयडरी आहे. खरं साईडला नाही आहे, त्याचं मला थोडंसं असंही झालं की यार इथं एवढ्या ठिकाणी दिली आहे, तर आणखी थोडीशी खाली दिली असती तर काहीच बिघडलं असतं. पण ठीक आहे, नाही दिलेली. हाईट थोडीशी कमी आहे, पण वन साईड जर ही ओढणी घेतली ना तर फार छानच दिसणार आहे. आणि ह्याचा ड्रेस शिवल्यानंतर जे काही फायनल माझं लुक असेल की मी कसा शिवते वगैरे ते मी शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. तर त्यामुळे जर तुम्ही माझे शॉर्ट्सचे व्हिडिओ पाहत नसाल ना तर नक्की बघत जा. तुम्हाला त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीचे ड्रेसेस वगैरे शिवते ना हे सगळं मी शॉर्ट्समध्ये टाकेल. कधी झालंच शक्य तर मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा टाकेल, पण शॉर्टमध्ये तर मी गॅरंटेड टाकेल. तर असं हे फॅब्रिक आहे. ह्याची सुद्धा मी लिंक आहे ना, सगळे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतील, तर त्या तुम्ही चेक करू शकता सेम प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि आता पहा, नेक्स्ट हे मी आणखीन एक फॅब्रिक मागवलेलं आहे. हे मी माझ्यासाठीच मागवलेलं आहे. सगळे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते ना अंडर 300 रुपीज आहे. प्राइस मी मेन्शन करेलच वर. तर हे छान असं स्काय ब्लू कलरचं 5 मीटर फॅब्रिक मला भेटलेलं आहे. कॉटन ब्लेंड आहे, प्युअर कॉटन नाही आहे हे फॅब्रिक. पण आता कसं जसं पावसाळा सुरू होतं आणि पुढे हिवाळाही आहे, तर त्यामुळे या सीझनला घालू शकतो. म्हणजे अगदी हे क्रेपवालं फॅब्रिक पण नाही आणि प्युअर कॉटन पण नाही, दोघांच्या जे मधलं येतं ना त्या टाईपचं आहे. आणि छानच आहे क्वालिटी. मी तुम्हाला पहा जवळून सुद्धा दाखवते ह्याची. खूपच सुंदर असं प्रिंट आहे. तर आता हे 5 मीटर फॅब्रिक भेटलेलं आहे आणि बरोबर त्यांनी 5 मीटर दिलेलं सुद्धा आहे ते. तर मी तुम्हाला दाखवते.
ह्याचं सुद्धा मी की काय शिवेल वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला शॉर्ट्स माझे पाहावे लागतील. आणि मला असं माझ्या डोक्यात आहे की मी ह्याच्यावर नाही ना एक शॉर्ट कुर्ता शिवेल जीन्सवर घालण्यासाठी, आणि एक कॉर्ड सेट शिवेल, म्हणजे कुर्ता आणि पॅन्ट असं सेट वगैरे काहीतरी. आत्ता सध्या तरी माझा इनिशियली हाच प्लॅन आहे, नंतर ना माहीत नाही. कटिंग करायला लागले ना त्यावेळेस एवढ्या साऱ्या गोष्टी चेंज होतात ना माझ्या डोक्यामध्ये, तर त्यामुळे पण सध्या तरी मी हाच विचार करून घेतलेला आहे ना. हा कलर माझ्या मिस्टरांना माझ्यावरती खूप जास्त आवडतो, आणि माझ्या आईला पण, तिचं पण असं म्हणणं आहे की खूप छान असा सूट होतो. तुमचं काय म्हणणं आहे? सूट होतंय ना? छान दिसतं ॲक्च्युली. ज्या आपल्या म्हणजे इंडियन जो पर्टिक्युलर स्किन टोन आहे ना, गव्हाळ रंग, सावळा रंग बेसिकली, त्या स्किन टोनसाठी बेस्ट कलर आहे हा. म्हणजे लाईट शेड्स जे आहेत ना ते आपल्या स्किनवर छान असे रिफ्लेक्ट करतात, तर त्यामुळे मस्त दिसतात घातल्यावरती. तर ह्याची पण लिंक मी दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि थर्ड हे आहे, हे आणखीन एक मटेरियलच घेतलेलं आहे सेम. हेही 300च्या आतमध्ये आहे की थोडं 320ला वगैरे आहे मे बी, हे एक्झॅक्ट लक्षात नाही. तर हे माझ्यासाठी नाही मी घेतलेलं, आणि हेही कॉटन ब्लेंडच आहे, त्याच सारखं आहे, आणि 5 मीटर आहे हे पण फॅब्रिक. तर याचा पण ड्रेस जो आहे तो एका कस्टमर, ॲक्च्युली कस्टमर नाही म्हणू शकत, माझ्या दीदीसाठी आहे, आणि तीही मला मी काय शिवते त्याची शिलाई देत असते, तर त्यामुळे कस्टमर म्हणायलाही हरकत नाही असं मला वाटतं. तर तिच्यासाठी हा घेतलेला आहे. तर ह्याचा पण मी कसा ड्रेस वगैरे शिवते तो मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवेलच. खूप छान फॅब्रिक आहे, पूर्ण 5 मीटर आलेलं आहे, अगदी योग्य. आणि त्याच्यापेक्षा आहे ना हे मला जास्त सॉफ्ट वाटलं. तर ह्याचा पण एक कॉर्ड सेटच शिवायचा आहे, आणि त्यातनं जर उरलंच तर मग तिच्यासाठी पण एक छोटीशी जीन्सवर घालण्यासारखी कुर्ती मी करेलच. चांगला असा 42चा पणा आहे, आणि पणा 42चा असला ना तर फार व्यवस्थित कपड्यातनं आपल्याला काही ना काही शिवता येतं. तर त्यामुळे हेही छान असं फॅब्रिक आहे. आणि हो, हे ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत मी ज्या तुम्हाला दाखवल्या त्या अजूनपर्यंत मी काही पाण्यामधून काढलेल्या नाही आहेत. तर जे काही पुढे येणारे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच की पाण्यामधून काढल्यानंतर ह्यांची काय सिच्युएशन आहे. शक्यतो मला नाही वाटत, कारण हे प्युअर कॉटन नाही आहे, शक्यतो प्युअर कॉटनलाच आकसणं किंवा कलर फेड होणं वगैरे हे इश्यूज होतात. तर त्यामुळे हे तर मला नाही वाटत ह्याचा कलर वगैरे फेड होईल. तर आता आणखीन एक जो लास्ट माझा ड्रेस राहिलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हाच तो ड्रेस आहे, आणि हा जर तुम्ही माझे शॉर्ट्स पाहिले असतील तर मी शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता. प्युअर कॉटनचं फॅब्रिक आहे. 292 रुपीजला मला हा रिसीव्ह झाला होता. ही पॅन्ट आहे त्याच्यावरची, आणि हा जो आहे स्लीवलेस असा कुर्ता आहे. तर हा खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे मला अजूनही खूप जास्त आवडतोय. हा मी 2-3 वेळा घातलेला आहे. पण ह्याचा झाला एक इश्यू. मी तुमच्यासोबत दोन्ही व्हिडिओ शेअर करते, पहा इथे स्क्रीनवर. मी आत्ता घातल्यानंतर ना हा काही असा दिसतोय, आणि ज्यावेळेस मी तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये शेअर केला होता तर त्यावेळेस तो थोडासा मला लूज बसत होता. मी एक्सेल साईजमध्येच मागवलेला होता हा पण, आणि तीच लास्ट साईजसुद्धा आहे ह्याच्यामधली. तर तो खूप जास्त श्रिंक झालेला आहे आता, आणि काही म्हणजे स्कोप पण नाही. पण ठीक आहे, मी घालू शकते, अगदी असा घालूच शकत नाही असा नाही आहे. पण मला त्याचं श्रिंक होण्यापेक्षा वाईट कशाच वाटले. श्रिंक होणं म्हणजे चांगलंच असतं, कारण कपडा प्युअर कॉटन आहे ते त्याच्यावरून समजतं. पण आहे ना ह्याचा आफ्टर 1 वॉश कलर फेड झाला, आणि त्यातच मला थोडंसं वाईट वाटलं की अरे, कारण हा खूप जणांना आवडला. मी शॉर्ट्स शेअर केले ना तर माझा पण बऱ्याच जणांनी घेतला देखील. तर हा पहा, त्याचा जो ग्रीन कलर आहे ना तो स्पेशली जरा फेड झालाय. पण ठीक आहे, 293 मध्ये आणखीन आपण कायच अपेक्षा करू शकतो. आणि घरामध्ये घालण्यासाठी डेली यूजसाठी एक चांगलं ऑप्शन आहे, कारण बरेच कपडे लागत असतात. शुभमुळे काय होतं, तो खाताना माझेही कपडे एवढे जास्त खराब करतो ना, तर त्यामुळे लागतात बरेच कपडे. म्हणून म्हटलं ठीक आहे, जेवढं जास्त कमीमध्ये. आणि सध्या आहे ना, खरंच सांगते, मला स्वतःसाठी अजिबात शिवायला वेळ भेटत नाही. म्हणून आता काहीच नसण्यापेक्षा तर ठीक आहे, घेऊ शकता तुम्ही हा, जर तुम्हाला प्युअर कॉटन अंगावरती घालायला. आणि 300 रुपये तुम्ही खर्च करू शकत असताल. साधारण 8 ते 10 वेळा घालून होईल हा ड्रेस, असं माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला ऑफिस यूजसाठी वगैरे घालायचा आहे, किंवा जस्ट कुठेतरी बाहेर जाण्यासाठी वगैरे थोड्या वेळासाठी घालायचा, अगदी सारखा सारखा नाही धुतला तरी चालू शकतो, तरी पण हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि 300 रुपयामध्ये कायच मिळतं, तर त्याच्यामुळे हाही छान एक आहे ऑप्शन. तर हा सगळा होता मी घेतलेल्या शॉपिंगचा रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि तुम्हाला याही पद्धतीचे व्हिडिओ आणखीन पाहायला आवडतील का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.